हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आजचा वार आहे सोमवार आणि सोमवारपासून जे काही आपलं रुटीन जे आहे धावपळीचं ते सुरू होते। तसंच आज माझं धावपळीचं प्लस डबल धावपळ अशी झाली, कारण स्मितूला ना पायी पायी नेऊन द्यावं लागलं। आंघोळ वगैरे केली, तयारी केली गडबडीत, पण काही दिसत नाही आहे आंघोळ केल्यासारखं। तर तसंच होते, कारण रिदू खूप चिडचिड करत होता। आज 6 वाजताच तो उठला, त्याला आता मस्त झोपवून दिलं आणि माझ्या पोळ्या बाकी होत्या त्या बनवून घेतल्या। तर इथे बघू शकता तुम्ही रिदू किती मस्त झोपलेला आहे। आता ही रूम आहे अशी ठेवते, थोड्या वेळाने करते। इथे झोपलेला आहे पिल्लू आणि ना सगळा पसारा घरभर पसारा आहे। आता हा सगळा पटपट आवरायचा। 9:30 पावणे 10 झाले आणि आता 11ला परत रिदू येईल, स्मितू येईल। तर सांगितलं मी कोणाला तरी आणायला, कारण ना रिदू झोपलेला आहे, ऊन पण बरीच होते आणि कामं पण होत नाही। न्यायला पण अर्धा तास, म्हणजे जाणे येणं अर्धा तास, परत थोडीशी इकडून तिकडून कामं करा, परत अर्धा तास आणायसाठी असं होते। खूप वेळ चालला जातो, त्याच्यामुळे मग सांगितलं एका जणांना की थोडा दादा आणून द्यावा म्हणून। तर आता चला पटकन मी तोपर्यंत तरी कामं करते। 11पर्यंत सगळं झालं ना की मग मुलांना घेऊन जेवायला बरं होते। रिदूची पण आंघोळ झाली, म्हणजे आंघोळी आमच्या झाल्या सगळ्यांच्या। आता फक्त कपडे भांडे आणि सगळं काही क्लिनिंगचं काम पटापट करते, 1 तासात सगळं आवरते। तर ना आज होता आमच्या स्मितूचा शेवटचा शाळेचा दिवस आणि त्याचबरोबर माझी होती खूप सारी धावपळ। तर सकाळी सकाळी पायी पायी नेऊन द्यायचं म्हटलं ना तर खूप गोंधळ होतो, कारण कामाचं पूर्ण जे शेड्यूल आहे ना ते चेंज होते। तर इथे ना आल्यावर मग पोळ्या वगैरे करून घेतल्या, रिदूला झोपवलं। मेन म्हणजे रिदूनं आज 6 वाजताच उठला, त्याच्यामुळे खूप धावपळ झाली, नाही तर मग पटकन होऊन जाते। बाकी राहिलेलं काही जे काही आहे ते तर मी निवांत करतेच, पण स्मितूची जी गडबड असते ना ती जास्त असते। तर त्याचं सगळं वेळेत झालं पाहिजे, कारण शाळेचं सिस्टम असं असते ना, थोडं वेळ वगैरे झालं चांगलं नाही वाटत। आता छोटा आहे त्याच्यामुळे ओके, पण त्यांना मग सवय पण तशीच होते की लेट कमर्स, मग आपण गेटच्या बाहेर उभे राहायचं, तसं वगैरे व्यवस्थित नाही वाटत। म्हणून आपणही शाळेच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार चाललं तर मुलांनाही त्या गोष्टीची वळण लागते। म्हणून मग खूप सारी अशी धावपळ करून ना मी त्याला नेऊन देते, बरोबर पोहोचवून देते वेळेनुसार। आणि इथे ना आता गिफीचं एक लिक्विड आलं आहे विमपेक्षा। हे लिक्विड ना तेवढं काही ॲक्टिव्ह वाटलं नाही, खूप सारं घ्यावं लागते तेव्हा कुठं ते हे होते, स्प्रेड होते। म्हणून मग ना थोडंसं त्याचा ड्रॉबॅक वाटला एक, की खूप सारं घ्यावं लागते। म्हणजे महिनाभर चालणारी बॉटल आता 15 ते 20 दिवसात संपून जाईल असं तरी वाटत आहे मला अंदाज, कारण भांडे वगैरे घासताना ना डबल टिबल घ्यावं लागते। नाही तर विमचं लिक्विड कसं 1 चम्मच जरी घेतलं तरी खूप सारे भांडे त्याच्यामध्ये निघतात। आणि जर जास्तच खराबवाले असेल आपले गंज वगैरे जास्तच, तर ते मग थोडंसं जास्त टाकून आपल्याला साफ करावं लागते। पण विमपेक्षा ना हे लिक्विड तेवढं काही छान वाटत नाही आहे गिफीचं। आता कॅन्टीनमध्ये अवेलेबल होतं तेच मी आणत असते, असं कुठलं पर्टिक्युलर ब्रँड वगैरे वापरते असं नाही आहे। सगळं काही ओटा आता क्लीन करून घेतला आणि आता बाकीचे कामं जे आहे ते शिल्लक आहेच। तर म्हटलं पहिले ना पटापट ओटा क्लीन झाला की लगेच कपडे जे आहेत ते मी भिजत घालून घेते, म्हणजे आपल्याला कपडे जास्त धुवावे लागत नाही। कारण भिजलेले कपडे जेव्हा धुतो ना आपण तेव्हा पटापट निघते त्या कपड्यांचं। आणि ना सकाळी सकाळी आज तुम्ही बघू शकता की आजूबाजूचं जेवढं काही आहे ना तेवढं सगळं सोकलेलं आहे। तर इतकी ऊन आहे की लगेच पाणी जे आहे ते खालचं जमिनीवरचं लगेच सोकून जात आहे, इतकी ऊन आहे। आणि मग मी तुला आणायची खूप अशी गडबड होती माझी, पण मग योगायोगाने असं झालं की कोणीतरी त्याला आणणार होते, कोणीतरी म्हणजे असे आपले शेजारीच ओळखीचे, पण त्यांचीही मुलगी त्याच क्लासमध्ये आहे, त्याच स्कूलमध्ये आहे। म्हणून मग त्यांना सांगितलं मी की दादा थोडे घेऊन या, कारण आपला रिदू जो आहे तो पाळण्यामध्ये झोपलेला आहे। आणि असं असते शेजार चांगलं असलं नाही की सगळं काही गोष्टी मॅनेज होऊन जाते। मग सांगितलं मी त्यांना घेऊन येतील ते, आणि आता झाडून घेते म्हटलं पटापट, कारण स्मितू येतपर्यंत जर सगळं झालं तर मलाही बरं वाटते, कारण मग तो आल्या आल्या हातपाय वगैरे धुतलं की त्याला जेवण वगैरे द्यायला मोकळं होते। नाहीतर आपलं घरच क्लीन नाही राहिलं ना मग त्याला थोडं म्हणावं लागते की मी तू सोप्यावर वर पाय करून बस, मला झाडू दे, पुसू दे, मग तुला जेवण देतो। मग कसं आहे आपल्या कामाच्या चक्करमध्ये ना मुलांचं थोडं लेट झालं की मग आपलं सगळं जे काही दिवसभराची दिनचर्या आहे ती लेट होते। पण मी पूर्ण असं मॅनेज करून घेते। 2 मुलां जरी आहे ना तरी पण वेळेत होईल असं मॅनेज करते, आणि त्याही असं कुठंच शॉर्टकट वगैरे मारत नाही। आता तुम्हाला कामामध्ये दिसून येतच असेल, जरी मी फास्ट मोड केलं तरी कुठंच शॉर्टकट नसते माझा, कारण मला ते शॉर्टकटचे कामच आवडत नाही, माहिती नाही काय आहे। मी जरी असं वरवर झाडते म्हटलं पण ते मागे हात जातेच माझे की नाही डबल एक मारायचंच, कारण राहिलेला असेल कचरा किंवा मग पुसूनच घ्यायचं, ते राहिलेलंच असेल तिथं थोडंसं वेगळं असं असते। आणि हा पाला बघू शकता तुम्ही, बाहेर सकाळी झाडून घेते मी, तरी पण जेव्हा घर झाडत आणते ना तेव्हा डबल एक हात इथे मारावा लागतो।
हे एक मोठं हे डोकेदुखी आहे, माहीत नाही काय. झाडाची सावली मिळते आपल्याला एवढं खूप समाधान, पण ना डबल डबल हात मारून झाडत राहावं लागते, तेव्हा कुठं छान दिसते. नाही तर कुणी जर रस्त्यावरून जात असेल ना, त्यांना असं वाटेल की हे घर झाडलेलंच नाही आहे असं दिसणाऱ्यांना. इतका पालापाचोळा खूप पडतो, तरी पण आता झाडणं चालूच राहते. याच्याहीपेक्षा डबल टिब्बल पूर्ण अंगणभर असा सडाच्या सडाच पडून राहायचा, पण आता तो थोडासा कंट्रोलमध्ये येत आहे. आणि आता लगेच मग पोछा लावायचा होता, म्हणून मग आधीच कूलर भरून घेतला. कुठंही काम करायचं म्हटलं ना, विचार करून करून करावं लागते. कारण जर पोछा लावून घेतला असता, डबल जर पाय पाय करत आली असती ना, मग ते पाय पूर्ण उमटून जाते घरामध्ये. म्हणून आधी कूलर भरून घेतला आणि त्यानंतर पोछा लावून घेत आहे. आणि एवढ्यामध्येच ना स्मितू जो आहे तो आलेला होता. मग त्याला म्हटलं, तू बाथरूममध्ये जा, छान फ्रेश हो, आपल्या हाताने कपडे वगैरे घाल, कारण आता पहिलीमध्ये जाईल तो, आता यावर्षी पहिलीत जाईल. आणि मग इथेच मी व्हिडिओ पण थांबवला. त्याच्यानंतर ना संध्याकाळी आम्ही बनवले होते अप्पे, कारण आम्ही असलं ना की खूप छान असं बनते. दादा असले ना मग त्यांना भाजीपोळी बनवावं लागते. मग मी असे जे मेनू आहे ते मुलांसोबत एन्जॉय होते आणि आपल्यालाही पोट भरून होते, कारण माणसांचं कसं आहे, त्यांना भाजीपोळीशिवाय पोट भरत नाही, पण आपलं चालून जाते. मग तांदळाचं पीठ शिल्लक होतं. साफसफाईचा एक फायदा आहे की काय काय डब्यात शिल्लक आहे ते आपल्या पटकन लक्षात येते. तांदळाचं पीठ शिल्लक होतं, त्याच्यामुळे मग त्याच्यात थोडंसं दही टाकून त्याला भिजवून ठेवलं कटिंग करतपर्यंत. आणि कटिंगमध्ये शिमला मिरची, गाजर, टोमॅटो आणि कांदा जेवढं अवेलेबल होतं तेवढंच टाकलं. आणि ना शिमला मिरची होती आणि ते ग्रीन, आणि आपली साधी जी मिरची आहे तेही ग्रीन होईल, आणि मग मुलांना ते कसं ओळखता नाही येत, मग खायचं कसं, म्हणून म्हटलं तिखट टाकते आणि शिमला मिरची पण ॲड केली. आणि गाजरसुद्धा खूप हेल्दी आहे, मुलं असे काही खायला बघत नाही. आपण जेवढं हेल्दी आहे तेवढं याच्यात किसून टाकू शकतो किंवा बारीक बारीक कटिंग करूनसुद्धा खूप छान असे हेल्दी आणि पौष्टिक असे मुलांना जे अप्पे आहेत ते आपले बनणार. तर उत्तप्पा पण बनवू शकते अशा पद्धतीने. खूप सारे जे पदार्थ आहे ना ते आपण असं मुलांना जे काही व्हेजिटेबल्स खात नाही ते कट करून याच्यात ॲड करून देऊ शकतो. तर इथे ना मी इनो टाकला, कारण इन्स्टंट अप्पे जर म्हटलं तर इनो टाकावाच लागतो, आणि ते ॲक्टिवेट करायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं फेटून घेत आहे एकाच डायरेक्शननी. आणि ना याच्यामध्ये तडका दिला आहे मी जिरा मोहरीचा. आता कुठलंच भांडं वगैरे भरवलं नाही, तुमच्यासमोर बघितलं की अप्पे पॅनमध्येच थोडंसं जास्त तेल टाकलं आणि त्याच्यात जिरा मोहरी तडतडू दिली आणि ते मग याच्यात टाकून दिलं. खूप छान टेस्ट लागते आणि आपले जे अप्पे आहे ते आता पटकन बनणार. 5 ते 10 मिनटात बनवून जाते आणि जास्त काही प्रिपरेशनला वेळ लागत नाही. आपण जेवढं फास्ट करायचा विचार केला ना तेवढं फास्ट हे बनून जाते. आणि जास्त भांडेसुद्धा भरत नाही. एका कटोऱ्यामध्ये मी पूर्ण असं मिश्रण तयार केलं, एका ताटामध्ये पूर्ण कटिंग केली आणि मग अप्पे जे पॅन आहे ते अप्पे पॅनमध्ये अप्पे आपले शिजत आहे. एवढेच भांडे सफिशियंट आहे. चटणी वगैरे नाही केली, कारण मिक्सरचं जे भिंगरी आहे ना ते जेव्हा तूप बनवलं तेव्हा ते निघून पडली होती. आणि इथे ना मग लक्षात आलं माझ्या की हे जे अप्पे आहे ते थोडेसे शिजायचे आहे. मधातले लवकर शिजून गेले, त्याच्यामुळे परत झाकून ठेवले आणि परत त्याला मग आणखी पलटवून घेतले. तर कलर थोडासा वेगळा दिसत असेल, कारण मी याच्यामध्ये ॲड केला आहे तिखट. जर आपण हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा बारीक कट करून जर मिरची टाकली तर अप्पे जे आहे ते दिसायला आपले वाईट दिसते, पण शिमला मिरची टाकल्यामुळे ना मुलं कसे खातील, म्हणून मग मी थोडंसं डोकं लावून काम केलं आज थोडंसं. त्याच्यामुळे ते कलर जरी असा असेल पण टेस्टला एकदम भारी झाले होते. तर सॉससोबतच एन्जॉय केले, कारण चटणी वगैरे नव्हती बनवू शकत मिक्सर खराब असल्यामुळे. तर इथे सगळं काही आता बाकी आहे, एवढे झाले. आता देऊन देतेस मी तुला. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पण मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.